संजय पासवान के चैनल में आपका स्वागत है। और आज का हमारा जो टॉपिक है, अभी हम सब लोग मिलके कुछ हमारा ट्रेन लेट हो गया उसके रिगार्डिंग आए हम लोग वो टॉपिक लेके चलेंगे। आगे हम चलते हम आज एक बहुत बढ़िया टॉपिक है। जिस बार टॉपिक की बात हमारे परम मित्र पारस भाई ने की थी कि हम लोग चाहते कि 7:50 की जो ट्रेन है वो एक तो 8:30 बजे या रात को 9 बजे की जाए। तो हम सारे लोग नीलजे स्टेशन के जो है 8 बजे के बाद तकलीफ वाला काम है, उसी के बारे में जानेंगे कि क्यों 7:50 की ट्रेन हमें थोड़ा लेट करना चाहिए। क्योंकि अगर भले वो पेन तक नहीं लेकिन पनवेल तक तो होना चाहिए, उसका टाइम चेंज करना है। तो इस बात पे हम लोग हर दिन वीडियो बनाएंगे। शायद पता नहीं ये वीडियो कहाँ तक जाए, कहाँ तक पहुँचे, जिससे पता तो चले कि बाबा नीलजे वाले पब्लिक को क्या तकलीफ हो रही है 8 बजे के बाद। तो चलो हमारे सारे नीलजे के फ्रेंड है, उनसे पूछते हैं कि 7:50 की ट्रेन क्यों लेट करनी चाहिए। तो हमारे परम मित्र है पारस भाई, तो उनको जान लेते हैं। इसमें दो ऑप्शन है, 7:50 और 8 बजे, दोनों 10 मिनट के इंटरवल के बीच में, दोनों एक ही डायरेक्शन में जा रही है, पेन और रोहा। और जितनी भी पब्लिक है या तो 7:50 में बैठ जाती है या तो 8 बजे बैठती है, और एक गाड़ी पक्का खाली जाती है। तो ये रिक्वेस्ट है कि उसको 8 ना करके 9 बजे तक के किया जाए, या 8:30 या 9 बजे किया जाए, और एक ट्रेन रात को 10 बजे सिर्फ दीवा से पनवेल के लिए भेजी जाए। क्योंकि कुछ भी नहीं तो 1,500 से 2,000 पब्लिक अभी भी रात को 8 बजे के बाद ट्रेवल करती है डोंबिवली से इस नीलजे के लिए या टुवर्ड्स पनवेल जाने के लिए। तो ये काफी इम्पोर्टेंट है कि एक गाड़ी कम से कम रात को 9 या 10 बजे एक्सटेंड की जाए, जिसके लिए मेरा ये रिक्वेस्ट है सभी से कि आप लोग अपना व्यू बताइए और इसमें सपोर्ट कीजिए। चलो, बहुत अच्छा लगा पारस भाई से बात करके। आता आम्ही जाणार आहे आमचे परम मित्र अभिजित यांच्याकडे की त्यांचं काय मत आहे की 7:50 ची ट्रेन ही थोडं लेट म्हणजे किती वाजेपर्यंत केली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण काय नियोजन करता येईल किंवा तुमचं काय मत आहे। तर आमचे परम मित्र अभिजित, नमस्कार। आपण आता संजयच्या ब्लॉगवरती आहोत आणि संजय वेगवेगळ्या पद्धतीचे पॉइंट्स आणि टॉपिक घेऊन चर्चा करत असतो। आज जी मुद्दा आहे की बाबा संध्याकाळी जी 7:50 ची जी ट्रेन आहे त्या ट्रेन बद्दलची हे करण्यासाठी, तर मला असं वाटतंय की 7:50 ची ट्रेन ही 8:30-9 वाजता जी केली तर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना पण जरा जास्त सोयीस्कर होईल। तर ह्याच्यावरती प्रशासनाने आणि बाकीच्या यांनी थोडं लक्ष द्यावे। आता आपली ट्रेन ही 8 वाजताची ट्रेन आहे, आता वाजलेत 9 वाजता, म्हणजे ऑलमोस्ट 1 तास ट्रेन उशीर आली आहे। ह्याच्यावरती पण लक्ष ऍक्च्युली रेल्वे प्रशासनाने दिलं पाहिजे। आणि आपल्यातले जे मंत्री वगैरे आहेत की ज्यांना आपण निवडून देतो आणि ह्या पद्धतीने आपण त्यांना हे करतो की बाबा ते सरकार आहे आणि आपल्यासाठी ते काहीतरी काम करेल, सामान्य लोकांसाठी काम करेल। आणि प्लस त्याच्यामध्ये काय आहे की वेगवेगळ्या प्रश्न आहेत, तर त्याच्यातला हा रेल्वे ही एक जीवनवाहिनी आहे कोणाची, मुंबई ठाणा इथल्या लोकांची। हजारो लाखो प्रवासी इथून प्रवास करत असतात। आज जर तुम्ही बघितलं संजय, मला असं वाटतं की तू इथे प्लॅटफॉर्म वरती गर्दी दाखव, बघ चढणाऱ्यांची गर्दी भरपूर आहे तिथे। म्हणजे तुम्ही विचार करा, ही गाडी सेकंड गाडी आहे, पहिली गाडी एक दुसरी गाडी नीलजे दातवली ह्या वेगवेगळ्या स्टेशनवरनं चढणारी पब्लिक एवढी पब्लिक आहे की याच्याबद्दल म्हणजे रेल्वे प्रशासनाने काहीतरी त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि आवाज पण उठवला पाहिजे। आणि आपण आता सध्या ट्रेन पकडण्याच्या गडबडीत जाऊया 2 मिनिटांसाठी। पोस्कर आपण ट्रेन मध्ये आहोत, तर मी संजय आपण आता बघितलंय तर ट्रेन मध्ये पूर्ण गर्दी पण आहे, भरलेली पण आहे। असं पण नाही की ट्रेन मोकळी जाते, आणि लांबचा प्रवास करणारे पण पब्लिक भरपूर आहे त्याच्यामध्ये। तर आणि माझ्यामध्ये माईक द्या। मित्र अभिजित यांच्याशी बोलणं झाल्याच्या नंतर आता आमचे दुसरे मित्र आहेत मनोज, यांच्याशी संवाद साधूया। कारण रोहा दिवा, पेन दिवा या ट्रेनचे पूर्ण अपडेट आमचे मनोज बंधू देत असतात। तर त्यांचं काय मत आपण जाणून घेऊया की 7:50 ची जी ट्रेन आहे ती थोडासा 8:30 वाजता किंवा 9 वाजता करावी, आणि हा मेसेज जास्तीत जास्त शेअर व्हावा किंवा लोकांना कळावं की बाबा 7:50 च्या ट्रेनमुळे किती नुकसान होतं किंवा आम्हाला डोंबिवली मार्गे यावं लागतंय। तर तुमचं काय मत आहे? खरंच बरोबर आहे तुमचं। रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे, आणि कारण लोकांना जे आहे 7:50 ची जी गाडी आहे ती कधी कधी 7:55 ला आल्यामुळे लगेच 2 मिनिटात सुटते, आणि त्याच्यानंतर पाठोपाठ 8 ची गाडी जी आहे दिवा रोहा ती देखील लवकर येऊन सुद्धा
ती ताबडतोब त्याच टायमिंगला त्याच्या पाठोपाठ 2-3 मिनिटानंतर सुटते. मग त्यामुळे बऱ्याच प्रवाशांचा खोळंब होतो आणि त्यांना डोंबिवली मार्गे यावं लागतं. आणि त्यामुळे या सर्व ज्या गोष्टी ज्या आहेत त्याचा शासनाने दखल घेऊन वेळीच त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढला पाहिजे. आणि जी 7:50 ची गाडी आहे ती एकतर 8:30 किंवा 9 या टायमिंगला जर हे केलं असते त्याच्यामध्ये बदल केल्यास बऱ्याच प्रवाशांना त्याचा फायदा होईल. आणि त्यामुळे आणि आमचे काही मित्र आहेत ते असंही सांगतात की ह्या गाड्या आणखी थोड्या जास्त प्रमाणात वाढवाव्यात की जेणेकरून रात्रीच्या टायमिंगला पण एखादी ऍटलिस्ट दिवा पनवेल अशी गाडी चालू करावी, ज्याने 9:30च्या नंतर जे येणारे आहेत त्यांच्यासाठी त्याचा फायदा होईल. तर मग ह्या ज्या आहेत ना तर बरीच लोक जे आहेत ते येणार आहेत. जर सगळ्यांचे आता स्टेशनचं जे आहे पूर्ण कॅल्क्युलेशन चेक केलं तर मग त्याच्यातून येणारे जे उत्पन्न आहे रेल्वे प्रशासनाला ते खूप आहे. आणि त्याचा त्यांनी वेळीच विचार करून याच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्यावी. नमस्कार. त्याच्यानंतर आपण जाणार आहे आपले परममित्र नारायण यांच्याकडे त्यांचं मत जाणून घेण्यास की 7:50 ची ट्रेन आपण किती लेट केली पाहिजे जेणेकरून बाकीच्या सगळ्या डोंबिवली मिलजेवाल्यांना त्याचा फायदा घेता येईल. नमस्कार. आताच आपले सगळे मित्र म्हणाले की जे 7:50 ची जी गाडी आहे तर रेल्वे प्रशासनासाठी विनंती आहे की त्यांनी थोडंसं लोकांना काय हवंय त्याचा पण जरा विचार करावा जेणेकरून व्यवस्थित घरी जाता येईल. कारण या गाडीचा खूप लोकांना उपयोग होतोय. तर 7:50च्या ऐवजी जसं ते माझे मित्र मनोज म्हणाले की 8:30 वाजता 9 वाजता, कारण रेल्वे प्रशासन काम करतं हे तर नक्की आहे, पण थोडासा लोकांचाही विचार करून थोडा बदल करा त्याच्यामध्ये आणि टायमिंग पुढे घेऊन जा. धन्यवाद. आपण जाणून घ्यायचं की 7:50 ची जर ट्रेन आपण पुढे 8:30 किंवा 9 वाजता केली तर करावी अशी आमची इच्छा आहे. तर तुमचं काय मत आहे की 7:50 ची ट्रेन थोडी लेट व्हावी का? झालीच पाहिजे, कारण ती अशी पण आज 8:30च्या पुढूनच येते. 7:50चा काही उपयोगच नाही असा पण, त्यामुळे ती 8-8:30च्या पुढून झालीच पाहिजे. पण 8 ची ट्रेन गेल्याच्या नंतर लोकांना खूप त्रास होतो डोंबिवली मार्गे येण्यासाठी. तर तुमचं काय मत आहे की खरंच त्रास होतो, कारण मी पण एक्सपिरियन्स घेतलाय. एक तास ट्रॅफिक मध्ये मी अडकलेली असते. बराच वेळ झालेला माझ्यासोबत. मी 8ला जरी बसलेली असेल तरी 10 पर्यंत मी घरी पोहोचते. कारण 7:50 आणि 8 10 मिनिटाच्या गॅपवरती 2 ट्रेन ठेवलेल्या आहेत. तर तुमची काय विनंती आहे की बाबा 7:50 ची ट्रेन किती वाजता गेली पाहिजे जेणेकरून लोकांना फायदा होईल? 7:50 ट्रेन ऍटलीस्ट 8:30ला तरी केली पाहिजे. दोन्ही ट्रेन मध्ये अर्धा तासाचा गॅप असलाच पाहिजे. ठीक आहे, थँक्यू सो मच. सकाळच्या ट्रेनचे अपडेट करणारे आमचे परम मित्र शिंदे साहेब, तर त्यांना आम्ही असा प्रश्न विचारतो की 8 वाजताची ट्रेन आणि 7:50 ची ट्रेन जी आहे ती 10 मिनिटाच्या गॅप मध्ये ठेवलेली आहे. तर तुमचं काय मत आहे की 7:50 ची ट्रेन टायमिंग काय केलं पाहिजे किंवा तुमचं काय मत आहे त्या ट्रेन बद्दल? आमचं प्रांजळ मत हे आहे की 2 गाड्यांच्या मध्ये कमीत कमी 45 ते 50 मिनिटाचा गॅप असावा. 7:50 ची ट्रेन दिव्यावरून सुटते, एक तर ती वेळेत नसतेच, ती उशिराच येते. जर ती वेळेत येते आणि सुटते तर त्याच्या 10 मिनिटांनी दुसरी गाडी सुटते. तर त्या वेळेत काही अर्थच नाही. एक गाडी भरून जाते, दुसरी रिकामी जाते. आणि जर ती गाडी जर तुम्ही 8:30 नंतर ठेवली तर त्याच्याने उशिरा येणाऱ्या पब्लिकसाठी खूप फायदा होईल. तुम्ही जर 8:30 सव्वा8च्या नंतर जर तुम्ही डोंबिवली स्टेशनला जाऊन बघितलात तिथे हे भरमसाठ लाईन लागलेली असते लोढाला येण्यासाठी, पनवेलच्या दिशेने जाण्यासाठी पब्लिकची. तर त्या लोकांसाठी खूप फायदेशीर होईल. जर 8:30 नंतर जर त्या गाडीचा टायमिंग केला 7:50च्या गाडीचा तो खूप चांगलं होईल सर्वांच्या दृष्टीने. शिंदे साहेब, तर तुम्ही काय विनंती कराल रेल्वे प्रशासनाला की 7:50च्या ट्रेन बद्दल तुम्ही काय विनंती कराल की काय केलं पाहिजे? विनंती तर आम्ही ह्यापूर्वी सुद्धा आम्ही लेखी स्वरूपामध्ये आम्ही त्यांना अर्ज केलेले आहेत. त्यावेळेला सुद्धा आम्ही जवळपास 1000-1500 लोकांच्या सह्या घेऊन आम्ही सबमिट केलेला आहे. त्याच्यावरती अजूनही काही कार्यवाही झालेली नाहीये. आम्ही खासदार श्रीकांत शिंदे यांनाही भेटून आम्ही त्यांनाही आमचं निवेदन दिलेलं होतं. त्याच्या संदर्भात अजूनही काही कार्यवाही झालेली नाही आहे. पण अजूनही आम्ही पुन्हा विनंतीच करू शकतो आणि ती पुन्हाही करू की त्याच्यावरती आमच्या विनंतीवरती काहीतरी ऍक्शन घेण्यात यावी आणि लवकरात लवकर मार्ग काढावा यासाठी. शिंदे साहेबांशी खूप कारण त्याच्या अगोदर पण खूप वेळा विनंती केलेली आहे पण अगदीच काही दखल घेतलेली नाहीये. काय माहित नाही की हा व्हिडिओ कुठपर्यंत जाईल, कोणापर्यंत पोहोचेल, पण एका व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही एक निरोप देण्याचा प्रयत्न करतो की बाबा की तुम्ही नक्कीच.
थोडस ऍक्शन घ्यावी आणि त्याच्यात काहीतरी बदल आणावा कारण वर्षानुवर्ष प्रवास करतायत लोक मी संजयला एक रिक्वेस्ट विनंती करतो की त्याने ना दिवा स्टेशनला पण उतरून एकदा त्याची एक दखल घ्यावी की कितीतरी पब्लिक आज ह्या रोहा दिवा मेमो आणि पेन दिवा मेमोने जाते. आज ही परिस्थिती आहे. प्लस एक 10 वाजताची एक वसई पनवेल पण आहे, पनवेल वसई आहे. त्या पनवेल वसईच्या ट्रेनला पण गर्दी भयंकर असते आणि ती फक्त एकच ट्रेन आहे आणि संध्याकाळी परत एक ट्रेन आहे. म्हणजे त्यासाठी पण एक प्रशासनाने, रेल्वे प्रशासनाने विचार करावा ही माझी विनंती आहे. आपण थोड्या वेळाने ना दिवा स्टेशनला आपण पोहोचतोय तेव्हा मी संजयला विनंती करतोय की एकदा बघावं. संजय, मैं कहना चाहता हूँ कि जितना भी पब्लिक इनसे भी थोड़ा सा एक बार पूछ लेते हैं कि 8:30 वाला 50 वाला 8:30 9 चाहिए क्या? ट्रेन चाहिए क्या? तुम्हाला काय वाटतं 8 नंतरची एक ट्रेन असावी का संध्याकाळी? हो आहे ना. आम्ही एक व्हिडिओ काढतोय. आमचा एक सोशल मीडियाचा हे आहे. मैं अभी रेलवे से रिक्वेस्ट करूंगा जाके उनसे ये ट्रेन 7:50 वाला 8 वाला 8:30 आता नोट करें, जो सबके लिए अच्छा हो जाए. ट्रॅव्हलिंग के लिए होना चाहिए कि नहीं होना चाहिए? होना चाहिए. बघा इथल्या महिला मंडळांनी जे मुंबई साईडला किंवा ठाणे साईडला जे कामावर जातात वगैरे त्या गृहिणींसाठी पण एक त्यांच्याकडून एक विनंती आलेली आहे की एक संध्याकाळी पण 8 नंतरची ट्रेन असावी म्हणून. त्यामुळे चलिए मैं कोशिश करूंगा कि रेलवे तक मैं ये वीडियो पहुंचाऊं और साहब उन तक मैं ये वीडियो पहुंचाऊं. कम से कम हम लोगों के लिए तो सेवा करने का धन्यवाद. और आप लोग जितना वीडियो देख रहे हैं जरूर शेयर कर रहे हैं. रेलवे का जो यहाँ मिनिस्टर है धन्यवाद.